तर नमस्कार सर्वांना. हा आहे आपला सेकंड व्हिडिओ तिरुपती टूरचा. आणि जसं आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये बघितलं, आम्ही संभाजीनगर टू तिरुपती बाय कार आलो. टोटल 1200 किलोमीटरचा हा प्रवास होता. आणि आता आम्ही तिरुपतीमध्ये पोहोचलेलो आहे. की ह्यावेळेस आम्ही ॲक्च्युली विदाऊट पासचं आलो. फर्स्ट टाईम पास आम्ही आधीच काढलेले नाही. मनात आलं, बुलावा आला तिरुपतीवरून की आम्ही लगेच निघलो गाडी घेऊन आणि आलो. तर त्यामुळे आम्ही पास नाही काढले. तर आम्ही लगेच म्हणजे त्याच्यामध्ये रात्री पास पण काढून घेऊ उद्याचे. आणि ते सुद्धा मी तुम्हाला माहिती देईल की जर का समजा तुम्ही विदाऊट ऑनलाईन पास काढता इथे आले, तर इथे आल्यानंतर कशा पद्धतीने पास काढायचे ती पण माहिती भेटेल. म्हणजे तुम्ही जर तिरुपतीला आले ना, तर सगळ्यात आधी बालाजीच्या दर्शनाच्या आधी पहिले आई पद्मावती देवीचं दर्शन घ्या आणि गोविंदराज स्वामींचं दर्शन घ्या. त्यानंतरच तुम्ही तिरुपतीला जाऊ, जर शक्य असेल तर. नाही शक्य झालं तुम्हाला आल्याला, जर काय समजा वरतीच जायचं आहे तर मग ठीक आहे, तुम्ही सरळ वरती जा. पण आल्यानंतर तरी आईचं दर्शन घ्या. आणि इफ पॉसिबल जाताना कोल्हापूरचं दर्शन नक्की घ्या. ठीक आहे, चला तर आता निघूया. तिरुपतीमध्ये जर का समजा तुम्ही आलात आणि तुमच्याकडे जर पास नसेल काढलेला, तर तुम्ही इथे डिरेक्टली येऊन पास काढू शकता. ही जागा कोणती आहे ते तुम्हाला दाखवतो. तिरुपतीचा हा जो सिटीमधला मेन रोड आहे, हा जो ब्रिज आहे, इथे तुम्ही किंवा गुगल मॅपला टाका श्रीनिवासम कॉम्प्लेक्स. तिथं आले ना की बाजूला पार्किंग आहे आणि ही सगळी लाईन लागत असती ह्या पाससाठी. आणि इथून पाससाठी लोक जातात. लाईन इथे बघा, तिथे पासचं काउंटर आहे. मी तिथे जाऊन पण पुढे तुम्हाला दाखवतो. आणि आज ॲक्च्युली लकीली आम्हाला पास भेटून गेला. आणि झालं असं की आम्ही पहिल्यांदा बिना पासचे आलो इथे. म्हटलं चला बुलावा आला आहे, जाऊयात डिरेक्टली. बट लकीली असं झालं की आम्हाला लकीली पास भेटला. तुम्ही इथे डिरेक्टली येऊन पास कलेक्ट करू शकता, पण त्याच्यासाठी एक स्लॉटेड टाईम असतो. आता आम्ही जस्ट तिरुपतीत पोचलो आणि डिरेक्ट इथं आलो. म्हटलं बघूयात. तर हे बघा, हे आम्हाला पास भेटलेले आहेत. हे बघा, हे सगळ्यांचे पास भेटलेत. आणि आता बघा फक्त 350च बाकी आहे. म्हणजे हे उद्याचं आहे 27 जानेवारी 10 वाजताचं. बट आता आम्हाला हे पास भेटलेत. सो चला, आता लकीली आपल्याला पास भेटलेला आहे पटकन. आणि आता उद्या आम्ही दर्शन करणार आहे तिरुपतीचं. तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती मी तिरुपतीच्या व्हिडिओमध्ये देत आहे. हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. चला, गोविंदा गोविंदा गोविंदा. नमस्कार. आपण आता तिरुपती बालाजीमध्ये आणि आम्ही आता आलो आहे पद्मावती देवीच्या दर्शनाला. बालाजीला तुम्ही जेव्हा पण येता ना, तर त्यावेळेला तिरुपतीला जायच्या आधी पहिले आई पद्मावती देवीचं दर्शनाला नक्की या. असं म्हणतात की बालाजीचं दर्शनाच्या आधी देवीचं दर्शन घेणं हे गरजेचं आहे. सो त्यामुळे पहिले तुम्ही पद्मावती देवीच्या दर्शनाला या आणि त्यानंतर गोविंदराज स्वामीचं दर्शन करून आपण तिरुपती बालाजीला दर्शनाला जाऊ शकतो. किंवा नाही जरी तुमचं झालं तर पहिले पद्मावती देवीचं दर्शन घेऊन मग बालाजीला जा. एवढं मात्र नक्की करा. ठीक आहे, तर आता आपण चला पुढे तुम्हाला दाखवतो आपण कोणत्या टेम्पलला व्हिजिट करणार आहे आणि बाकी सर्व गोष्टी कशा आहेत तिरुपतीमध्ये. आणि जो आपला दुसरा दिवस आहे पुढचा, म्हणजे उद्याचा दिवस आहे, त्याच्यामध्ये आपण वरती बालाजीला जाताना सुद्धा मी महत्वाच्या सूचना तुम्हाला सांगणार आहे. हे सुद्धा पूर्ण नक्की बघा, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे मंदिर आहे आणि इकडच्या साईडने जर बघितलं ना आपण, तर इकडून दर्शन लाईन आहे. इथे पास सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही 50चा किंवा 200चा पास काढू शकता. आणि जर समजा 50चा पास काढला तर आता जरी बघितलं तर साधारणतः 50च्या पासवाल्यांना 2 ते 3 तास लागतात. आणि 200चा जर पास काढला तर हार्डली 20 मिनिट्स मध्ये दर्शन झालं आमचं. तोच पास आम्ही काढला होता. खूपच प्रसन्न वाटतंय. आता आपलं दर्शन झालंय. आता आपण गोविंदराज स्वामीच्या मंदिरात जायचा विचार करत होतो. बट माझ्या हिशोबाने तरी आता मंदिर बंद झालं असेल आकाश, है ना? हो, बंद झाले. येस. तो मग आता आपण काय करू, उद्या आपण तिरुपती बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर आपण गोविंदराज स्वामींचं दर्शन घेऊ. काय वाटतं? बरोबर, चालेल ना? हो. कारण की आता वेळ पण झालाय. पण मेन आपलं जसं आहे नेहमीचं की पहिले देवीचं दर्शन घ्यायचं, तर ते आपलं झालेलं आहे. हो हो. आता आपण जाऊयात, जेवण करू, आपल्या हॉटेलला जाऊन आराम करू. सकाळी लवकर उठून आपल्याला वरती जायचं आहे. नमस्कार. आज आहे आपला तिरुपती मधला सेकंड डे आणि आज आम्ही चाललो आहे सगळ्यात पहिले तर कालहस्तीला. आणि कालहस्तीला जाऊन आम्ही सरळ वरती श्री तिरुपती बालाजींच्या दर्शनाला जाणार आहोत. इकडे आपण मागे बघू शकता, हा तिरुपतीचा डोंगर आहे तिरुमलाचा, तिथे आपण जाणार आहोत. काल आपण पहिले आलो तिरुपतीमध्ये, तर पहिले आपण सर्वात आधी तर पद्मावती देवीचं दर्शन घेतलं आणि गोविंदराज स्वामींचं दर्शन राहिलं होतं कारण की लेट झालं. आज ते पण दर्शन घेऊ. पहिले कालहस्ती जाऊ
मग तिथून गोविंदराज स्वामींना जाऊ आणि मग नंतर वरती तिरुमलाला जाणार आहोत. एकदम मस्त आमचा प्लॅन झालेला आहे सगळा. आणि आजचा दिवस खूप स्पेशल असणार आहे कारण की आजच आपलं तिरुपती बालाजीचं सुद्धा दर्शन आहे. आणि त्याचबरोबर जसं आपण फर्स्ट व्हिडिओ मध्ये बघितलं, गाडीविषयीचं पूर्ण मी डिटेल तुम्हाला माहिती दिली आहे. जातानाचा रूट पण आपला वेगळा असणार आहे, त्याचा परत दुसरा व्हिडिओ थर्ड पार्ट येणार आहे, तो सुद्धा आपण नक्की बघायचा आहे. आणि दुसरी गोष्ट एक अशी आहे की आता आम्ही सकाळी मॉर्निंग मध्ये जेव्हा उठलो तर सर्वात आधी कालहस्तीला जायचा जो निर्णय घेतला, तुम्ही सुद्धा जेव्हा पण तिरुपतीमध्ये येता ना तर जमलं तसं पहिले कालहस्तीला नक्की जा, कारण की खूप छान मंदिर आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतो. तिरुपतीवरनं साधारणतः 44 किलोमीटर हे मंदिराचं अंतर आहे आणि जास्तीत जास्त 40 मिनिटं किंवा 1 तास तुम्हाला लागू शकतो इथून कालहस्तीला जायला. रोड चांगला आहे, अडचण नाही. तिथे दर्शनाला तुम्हाला साधारणतः 2 ते 3 तास लागू शकतात जर तुम्ही जनरल मध्ये दर्शन घेतलं. तिथे सुद्धा पास सिस्टीम अवेलेबल आहे. 200चा पास आहे, 100चा पास आहे. ते पण काढून तुम्ही जर लवकर दर्शन घ्यायचंय तर ते सुद्धा करू शकता. तर ते मी पुढे तुम्हाला दाखवतो सगळं मंदिर. आणि त्यानंतर आपण गोविंदराज स्वामींना येऊ, ते सुद्धा बघतो. तुम्हाला कालहस्ती मंदिरात आपण चाललोय. तर कालहस्ती मंदिर कशाचं आहे माहितीये तुम्हाला? नाही. कालहस्ती हे महादेवाचं मंदिर आहे. अरे वा. हा. आपण तिथं चाललोय आणि ह्या मंदिराचं विशेषता अशी आहे की इथली जी महादेवाची पिंड आहे ना, तुम्ही आतापर्यंत ज्या पिंड बघितल्या आहेत हा. ह्यापेक्षा सर्वात वेगळी पिंड दिसेल तुम्हाला तिथे. अरे वा. तिथं जे शिवलिंग असतं हा. हे असं खूप उंच आहे, हा. हाईटला आहे. आता आपण दरवेळेस, आता आम्ही जेव्हा तिरुपतीला येत असतो तर दरवेळेस आम्ही कालहस्तीला जात असतो. दरवेळेस प्रत्येक वेळी आलो की कालहस्तीला जातो. आता जसं आपण पहिल्या दिवशी आल्या आल्या पद्मावती देवीचं दर्शन घेतलं हो. आणि त्याच्यानंतर आपण आता आपलं दर्शन संध्याकाळी असल्यामुळे आता आपण पहिले कालहस्तीला चाललोय. आणि आपलं कालहस्तीचं दर्शन झालं की आपण जाणार आहे गोविंदराज स्वामींच्या दर्शनाला. गोविंदराज स्वामींचं मंदिर येताना जाणार आहे ना आपण, इथंच आहे, या तिरुपती सिटी मध्येच आहे, अच्छा अच्छा. काय फार आउटसाइड नाही आहे. फक्त हा. कालहस्ती जे मंदिर आहे ना हा. हे शहरापासून बाहेर आहे. साधारणतः एक 40 किलोमीटर अंतरावर आहे. 40 ते 44 किलोमीटर बसतं, आता डिपेंडिंग हॉटेल तुमचं कुठं आहे काय आहे. अच्छा अच्छा. पण जवळपास 40 ते 45 किलोमीटरच्या मध्ये हे अंतर आहे. आणि 1 तास लागतो बघा आपल्याला जायला. रोड एकदम चांगला आहे, काही टेन्शन नाही, रोड विषयी कंप्लेंट नाही आहे. रोड एकदम बढिया आहे आणि मस्त दर्शन होईल आपलं तिथे पण. आणि ते झालं ना की तुम्ही जे म्हणले गोविंदराज स्वामींच्या मंदिराचं, हो. तर येताना आपण गोविंदराज स्वामींच्या मंदिरात जाणार आहे. नाही फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम आपल्या ऑडियन्सला सुद्धा, म्हणजे याच्यामुळे मी हे सगळं सांगतोय की तुम्ही जेव्हा पण तिरुपतीला येता ना तर नक्की हे करा. बरेच जण असं होतं की येतात डिरेक्टली वर जातात, बालाजींचं दर्शन घेतात आणि मग रिटर्न येतात. त्याच्यामुळे आता जेव्हा पण तुम्ही तिरुपतीला येता तर आल्यावर नक्की, ऑडियन्सला सांगतोय मी, आल्यावर नक्की पहिले आई पद्मावती देवी, जर मग त्याच्यानंतर तुमचं जर दर्शन लवकर असेल बालाजींचं, जे स्लॉट तुम्हाला मिळालंय तर ते दर्शन करून घ्या. पण त्या दर्शनाच्या आधी देवीचं दर्शन नक्की घ्या. आणि त्याच्यानंतर जमलं तर किंवा त्या हिशोबानेच तुमची ट्रिप प्लॅन करा की आपल्याला श्री कालहस्तीला जायचंय आणि गोविंदराज स्वामींचं सुद्धा दर्शन आपल्याला हे घ्यायचंय नक्की. ठीक आहे. आता पुढे मी तुम्हाला दाखवतो की आपण कालहस्तीला जाताना तिथले कसा रूट आहे, रोड कसा आहे, तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओमध्ये दिसेलच. त्याचबरोबर तिथे ना खूप छान एक शंकर आणि पार्वतीची मोठी मूर्ती आहे एकदम उंचावर. ती मूर्ती एवढी सुंदर आहे, दुरून दिसते, आपल्याला जाताना लांबूनच दिसेल बघा. आणि तिथून एक नदी सुद्धा वाहते त्या ठिकाणी. म्हणजे एकदम असं मस्त मंदिर आहे, प्राचीन काळातलं, आणि खूप सुंदर डिझाईन आहे मंदिराचं सुद्धा. तिथे गेल्यानंतर खूप प्रसन्न भावना आपल्या मनात तयार होते. हे आहे गेट नंबर 4 आणि या साईडला ही जी बिल्डिंग दिसते ना हे PRO ऑफिस आहे. तुम्ही कालहस्तीला आले ना की 4 नंबर गेटने मध्ये यायचं. जर तुम्हाला पास काढायचा असेल तर इथे या PRO ऑफिसला जाऊन इथे पास काढू शकता. आम्ही पास काढलेला आहे. या पासमध्ये असं आहे की म्हणजे लवकर तर दर्शन होईलच आमचं, प्लस मध्ये जाऊन दर्शन होईल. इथून मध्ये जाता येतं या साईडने. हे कालहस्ती मंदिर आहे. इथे मध्ये मोबाईल नेणं अलाउड नसतं, पण होईल तेवढ्या गोष्टी दाखवतो मी तुम्हाला. आपलं फायनली कालहस्तीचं दर्शन झालंय आणि आता आम्ही चाललो आहे गोविंदराज स्वामीच्या मंदिरात.
मस्त दर्शन छान झालं. आम्ही गाभाऱ्यामध्ये गेलो होतो. तुम्हाला सुद्धा समजा तुम्ही कालहस्तीला आले ना की तिथे आल्यानंतर पहिले एंटर केल्यावर सरळ राईट साईडला जायचं गेट नंबर 4 कडे. त्याच्या बाजूच्या पार्किंगला तुम्ही गाडी लावा. तिथेच PRO ऑफिस आहे, तिथून तुम्ही पास घ्या. आणि म्हणजे 200चा पण पास आहे आणि 500चा पण आहे जर तुम्हाला लवकर दर्शन करायचं असेल तर हे दोन्ही पास घेऊन म्हणजे या दोन्हीपैकी एक तुम्हाला जोही पास पाहिजे तो घ्या आणि तिथून पुढे सरळ मंदिरात दर्शनाला जाऊ शकता. आता 200च्या पासमध्ये तुमचं दर्शन लवकर होईल आणि जर का समजा तुमच्याकडे 500चा पास असेल तर तुम्ही आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊ शकता. कालहस्ती म्हणजे जिथे महादेवाची पिंड आहे तिथे सुद्धा आणि इव्हन पार्वती देवीच्या मंदिरात सुद्धा दोन्हीकडे तुम्ही मंदिरात मध्ये आतमध्ये जाऊ शकता गाभाऱ्यामध्ये जर 500चा पास असेल तर. आणि आता पुढे आम्ही गोविंदराज स्वामींच्या मंदिरात चाललोय. तिथे सुद्धा तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती मी देतो. आता आपण आलोय श्री गोविंदराज स्वामींच्या मंदिरामध्ये. गोविंदराज स्वामी हे तिरुपती बालाजींचे मोठे बंधू आहेत. इथे जर तुम्हाला दर्शन लवकर घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला 20 रुपयाचा पास भेटतो. तो पास घेऊन तुम्ही लवकर दर्शन घेऊ शकता. आता प्रत्येक महिन्यात गर्दी किती आहे काय त्याच्यावर डिपेंड असतं बाकी सगळ्या गोष्टी. बट आमचं इथे हार्डली 10 मिनिटात दर्शन झालं होतं. 20 रुपयाचा पास आम्ही काढला होता. 10 ते 12 मिनिटात आम्ही दर्शन करून बाहेर आलो होतो. आता आपलं गोविंदराजचं दर्शन झालं आहे आणि आता मी वरती तिरुपतीला चाललोय, तिरुमलाला बालाजींच्या दर्शनासाठी. आता इथे पुढे चेक पॉईंट आहे. चेक पॉईंटवर आम्ही ॲक्च्युली लगेच काहीच घेतलेलं नाही आहे. गाडीत काय ठेवलं काय? बिलकुल नाही, काहीच नाही आहे ना. नाही काहीच नाही. पाण्याचे बॉटल वगैरे पण काहीच ठेवू नका कारण की वरती काहीच नेणं अलाउड नसतं. पूर्ण सामान जरी असलं आपलं तर ते चेक होतं. आणि जर का समजा तुमच्याकडे इव्हन प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल्स असतील तर त्या सुद्धा ते काढून फेकायला लावतात. तर स्टीलची बॉटल अलाउड आहे, त्या व्यतिरिक्त कोणतीच बॉटल अलाउड नाही आहे. आणि वरती जे आहे ते तुम्हाला पाणी काचेच्या बॉटलमध्ये भेटतं. ठीक आहे, चला आता तुम्हाला पुढे चेक पॉईंट दाखवतो. आता आम्ही चाललोय वरती तिरुपती बालाजीला आणि आपण बघू शकता इकडे माझ्या मागे हा चेक पॉईंट आहे. आता आम्ही चेक पॉईंट वरून आलो आणि त्यांनी गाडी पूर्ण आतून बाहेरून सगळीकडून चेक केली. आणि जसं म्हणजे गाडीमध्ये आम्ही तर काही ठेवलंच नव्हतं, लगेज वगैरे आम्ही काही ठेवलं नाही. त्याच्यानंतर प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल्स वगैरे काहीच नव्हतं गाडीमध्ये. पूर्ण गाडी क्लीन होती त्यामुळे काही अडचण नाही. पटकन चेक झाली गाडी आणि आता आम्ही वरती चाललोय. इकडे बघू शकता आपण हा वर जाणारा रस्ता आहे आणि हे वरती इकडे तिरुपतीचं डोंगर आहे. ती जी वरती ही कमान दिसते ना वरती ते एंट्री पॉईंट आहे. जे पायी चालत जातात ना तिरुपतीला त्यांच्यासाठीचा तो एंट्री पॉईंट आहे. चला तर आता पुढचा प्रवास सुरू करू. वरती जाऊ, दर्शनाचा टायमिंग आहे आपला तर तिथे दर्शन करू. मस्त मजा येणार आहे. बालाजी महाराजांचा आशीर्वाद घ्यायला चाललोय. गोविंदा 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 हरी गोविंदा गोकुल नंदन गोविंदा गोविंदा हरी गोविंदा वेंकटरमण गोविंदा. आता आम्ही सर्वांनी केस अर्पण केले. काय म्हणतात आकाश त्याला? ते जिथं आपण केस काढले कल्याण कट्टा. हा, कल्याण कट्टा तिथं आम्ही सर्वांनी आता केस काढले आणि आता आम्ही चाललोय बालाजींच्या दर्शनासाठी. खूप छान वाटतंय. आता आपल्याला ते कुठं जायचंय, कोणत्या गेटला? पार्किंगच्या समोर तिथं SSD पॉइंट आहे. तिथं SSD पॉइंटला आम्ही चाललोय. आता तिथून मग दर्शन करू. आता आम्ही इथे पार्किंगला गाडी लावली आहे. ही इथे जी पार्किंग आहे हे स्पेशल टाईप कॉटेज कार पार्किंग आहे इथे. आणि इथून पुढे आता आम्ही दर्शनाला चाललो आहे. खूपच प्रसन्न वाटतं आहे यावेळी तिरुपतीमधून. ही बस सेवा आहे त्यांची मोफत. आणि इथून आता आम्ही दर्शन पासकडे चाललो आहे. तिथून आम्हाला एंट्री आहे दर्शनाची आणि मग आम्ही दर्शनाला जाऊ.
आता दर्शनाला चाललोय आम्ही. दर्शनाला मस्त छान दर्शन होईल. बालाजींचा आशीर्वाद घेऊ. एकदा जोरात होऊन जाऊ दे आकाश. गोविंदा 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 गोविंदा. आम्ही आता निघलोय तिरुपतीहून दर्शन करून. मस्त एकदम छान दर्शन झालं. गोविंदा गोविंदा. एकदम बढिया. आता एनर्जी आहे का नाही का डाऊन झाले सगळे? झोप आली आता. पहाटेचे आता 3:30 झालेले. 3:30 वाजले आहे सकाळचे. पण दर्शन आपलं खूप छान झालं. म्हणजे पहिल्यांदा असं झालं की विदाऊट पास आपण आलो तिरुपतीमध्ये आणि पटकन टोकन भेटून आपलं फक्त 3 तासात दर्शन झालं आपलं. येस. खूपच मस्त झालं आणि दर्शन पण खूप छान झालं. आणि आम्ही खूप वेळ तिथं टेम्पलमध्ये सुद्धा थांबून होतो आतमध्ये मेन मंदिरामध्ये आणि मस्त मजा आली. त्यानंतर फोटोज वगैरे काढले आणि 3 वाजेपर्यंत ॲक्च्युली आपण खाली येऊ नाही शकत. 12 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत हा जो रोड आहे खाली यायचा हा बंद असतो. सो आम्ही दर्शन झाल्यानंतर थांबलो होतो बराच वेळ आणि मग नंतर आम्ही 3 वाजता 1:15ला निघलो असेल आपण है ना. 3:15ला आम्ही निघलो खाली यायला. हा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय. पुढचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तो व्हिडिओ सुद्धा आपण नक्की बघा. त्या व्हिडिओमध्ये आपण तिरुपती टू कोल्हापूर असा प्रवास करणार आहोत आणि कोल्हापूर टू संभाजीनगर. एकदम मस्त व्हिडिओ राहील तो पण आणि भरपूर मौज मस्ती मजा राहील आणि छान आपण देवाचं दर्शन वगैरे करू आणि गाडीला पण एकदम अजून थरोली चेक करू कारण की आतापर्यंत आपण 1276 किलोमीटर गाडी चालवलेली आहे. उर्वरित जे आपले आहेत जवळपास 1600 किलोमीटरचा जातानाचा रन राहील. मोठा रन आहे जाताना. येताना तरी कमी होता बट जातानाचा जास्त आहे कारण की आपण वाया कोल्हापूर जातो. कारण की तिरुपतीला आलं तर जाताना कोल्हापूर नक्की गेलं पाहिजे. ठीक आहे चला तर थँक्स फॉर वॉचिंग. आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन क्लिक करा. धन्यवाद.